Welcome student, all of you. I am Sri Kusekar sir from Sri Sadguru Vidyalay Divgaon Gada, Taluka Daund, Pune. Today we are going to see standard 9th poem. आज आपण इयत्ता 9वीची कविता पाहणार आहोत. In unit number 2, poem number 2.4, please listen. दुसऱ्या युनिट मधील 2.4 ही कविता प्लीज लिसन, कृपया ऐका किंवा कृपया माझं ऐका ही कविता आपण पाहणार आहोत. Before going to details in poem, first of all we are going to see about the summary of the poem. या कवितेचं विस्तृत असं स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण या कवितेचा सारांश म्हणजे समरी या ठिकाणी थोडीशी पाहणार आहोत. यू सी, प्लीज लिसन, कृपया ऐका किंवा माझं ऐका. दिस पोएम इज ऑन पेज नंबर 51, युनिट नंबर 2.4, पान नंबर 51 वरती ही कविता आहे. This poem is composed by unknown poet. या कवितेचा कवी अनाभिज्ञ आहे, unknown, ज्ञात नाही. What is the poem about? ही कविता कशाविषयी आहे? This is the poem about the teenagers or adolescents. टीनेजर वयोगटातील किंवा कुमार अवस्थेतील मुलांच्या विषयी ही कविता आहे. These poems suggest the teenagers' emotions and feeling that they feel the all elders. ही कविता या टीनेजर गटातील मुलांचं एक आव्हान थोरांना किंवा प्रौढांना एक भावनिक आव्हान ते करतायत आणि ते म्हणजे प्लीज लिसन. बिकॉज यू नो दॅट एल्डर्स नेव्हर ट्राय टू लिसन केअरफुली टू द टीनेजर्स. कारण आपण पाहतो की हे थोर मंडळी, प्रौढ मंडळी कधी या टीनेजरचं सखोलपणे ऐकून घेत नाही. सो दे फील द ऑल एल्डर्स प्लीज लिसन, म्हणून ते असं आव्हान करतात. प्लीज लिसन आवर थॉट्स, आवर फिलिंग्स अँड आवर इमोशन केअरफुली. डोंट सजेस्ट युअर ॲक्शन अँड युअर ॲडवाईस. तुम्ही फक्त आमचं बारकाईनं ऐकून घ्या, आम्हाला कुठलेही सल्ले सुचू नका. डोंट डू एनिथिंग ॲक्शन, आमच्याविषयी कुठलीही कृती करू नका. वी कॅन डू आवर सेल्फ, आम्ही आमचं करू शकतो. ओनली लिसन, डोंट इंटरफिअर अबाउट अस. तुम्ही फक्त आमचं ऐका, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हस्तक्षेप तुम्ही करू नका. अनदर थिंग इज दॅट द पोएम इज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग. ही कविता आपल्याला एक ऐकण्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करते. इन शॉर्ट, दिस पोएम टेल्स अस अबाउट बी अ गुड लिसनर. तुम्ही एक चांगले श्रोते बना. डोंट टॉक अननेसेसरी थिंग्स, अनावश्यक गोष्टी तुम्ही बोलू नका. डोंट ट्राय टू गिव्ह
ॲडवाईस टू अदर्स, इतरांना सल्ले देण्याचा प्रयत्न करू नका. ट्राय टू लिसन देअर फिलिंग्स अँड इमोशन्स, त्यांच्या भावभावना समजून घ्या. बिकॉज गिव्हिंग ॲडवाईस is very cheap and very simple according to the speaker. कारण सल्ला देणं हे खूप सोपं आहे आणि सहज स्वस्त आहे. स्पीकर ऑफ धिस पोएम, या कवितेचा नरेटर स्पीकर इज इन द फॉर्म ऑफ टीनेजर, तो हा टीनेजर वयोगटातला आहे. ही टेल्स, आणि तो सांगतोय, some people publish their advice in newspaper in return of some money. काही लोक तर आपले सल्ले हे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करतात about some problems, काही समस्याविषयी, in return of some money, काही थोड्याफार पैशाच्या मोबदल्यात. He said it is not good, त्याला हे पटत नाही, स्पीकरला हे पटत नाही. स्पीकर tells us to contrasting. स्पीकर या ठिकाणी आपल्याला दोन विरोधार्थी गोष्टी सांगतोय. वन साइड ही टेल्स प्लीज लिसन, कृपया ऐका. बी अ गुड लिसनर, एक चांगले श्रोते बना. अँड अनदर थिंग ही टेल्स डोंट इंटरफिअर एनी अदर्स पर्सनल लाईफ, कुणाच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये ढवळाढवळ करू नका. दिस इज द पोएम अपील टू अस, प्लीज लिसन. ही कविता आपल्या सर्वांसाठी एक आव्हान आहे की ऐका. दिस पोएम ऑल्सो अपील्स द पॅरेंट्स, लिसन देअर चिल्ड्रन, ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स अँड इमोशन. आई वडिलांना सुद्धा ही कविता एक आव्हान आहे. आपल्या मुलांचं कृपया ऐका, त्यांच्या भावभावना समजून घ्या. डोंट इंटरफिअर इन देअर ड्रीम्स बिकॉज दे आर रेडी टू डू द थिंग्स बाय देमसेल्स. त्यांच्या कर्तव्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका, कारण ते स्वतः त्या गोष्टी करायला तयार असतात. अँड इफ यू इंटरफिअर इन देअर डुईंग्स दे डिस्टर्ब. आणि जर तुम्ही त्यांच्या कर्तव्यामध्ये जर हस्तक्षेप केला तर ते डिस्टर्ब होतात, त्यांना त्रास होतो. द पोएट ॲट द एंड टेल्स दॅट though some things are irrational, illogical, जरी काही गोष्टी अतार्किक असतील, अविवेकी असतील, ट्राय टू अंडरस्टँड इट, ट्राय टू फाइंड आउट रिझन बिहाइंड दिस इरॅशनल थिंग. जरी काही गोष्टी अतार्किक असतील, टीनेजर मुलांच्या जरी काही गोष्टी अतार्किक असतील, ज्याच्यामध्ये विवेक नसेल, तरी सुद्धा त्या पाठीमागचं कारण शोधा. बट डोंट गिव्ह देम ॲडवाईस, डोंट ट्राय टू इंटरफिअर देम. मात्र त्यांना सल्ले देऊ नका, त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू नका. ॲट लास्ट द पोएट टेल्स दॅट ओनली द गॉड इज अ आयडियल लिसनर. देव हाच फक्त एक चांगला लिसनर आहे. ही ओनली लिसन, डोंट हेल्प टू एनी ॲक्शन. कुठल्याही कृतीला तो मदत करत नाही. लेट्स देम डू देअर ॲक्शन बाय देमसेल्फ. तो त्यांच्या कृती त्यांच्याकडूनच करून घेतो. ही इज अ मूट, ही इज अ म्यूट. तो एक सायलन्स आहे, शांत आहे. ही इज अ म्यूट लिसनर. गॉड इज अ म्यूट लिसनर. तो एक शांत चित्ताने ऐकणारा श्रोता आहे. लिसन टू ऑल, सर्वांचं ऐकतो. बट डोंट इंटरफिअर टू एनीवन, कुणाच्याही मध्ये तो हस्तक्षेप करत नाही. अशी एकंदरीत या कवितेची समरी आहे. नाऊ वी आर
going to see about the details about the poem. आता आपण या कवितेचं सविस्तर एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण पाहणार आहोत. नाऊ यू ओपन युअर बुक, पेज नंबर 51. तुम्ही आता तुमचं पुस्तक उघडा आणि पान नंबर 51 पहा. प्लीज लिसन. You see that here the exclamatory mark is given in the title. या कवितेमध्ये exclamatory mark दिलेला आहे. The exclamatory mark is given in the title is suggest the expectation of the speaker or the poet from the elders. हे उद्गारवाचक चिन्ह हे या टीनेजर मुलांचं प्रौढ माणसांकडून असणारी इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करतं. And you know that what are the expectation of the expectation or what is the wish of the speaker from the elders? The expectation is try to listen their thoughts, their emotion. त्यांचं भावना, त्यांचे विचार ऐकून घ्या. ह्या भावना या मुलांच्याकडून आहेत. Now see, when I ask you to listen to me, जेव्हा मी विचारतो, मी सांगतो की माझं ऐकून घ्या, and you start giving me advice, आणि तुम्ही मला सल्ले द्यायला सुरुवात करता. ॲडवाइस, उपदेश, सल्ला. and you start instead of listening me, माझं ऐकण्याऐवजी I ask you please to listen to me, मी तुम्हाला विनंती करतोय कृपया माझं ऐका. and you start to giving advice to me, तुम्ही उलट मला सल्ला देण्याचा प्रयत्न करताय, सल्ला देताय. you have not done what I asked, मी जे सांगितलं, मी जे विचारले ते तुम्ही केलंच नाही. What I ask, please listen to me, मी विचारतोय तुम्ही माझं ऐका, मी सांगतोय तुम्ही माझं ऐका. Instead of it, ते करण्याऐवजी तुम्ही ते केलंच नाही. You start giving the advice, आणि तुम्ही मात्र सल्ले देताय. That is not good. That is not wish of the teenager. ह्या मुलांची ती इच्छा नाही. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी सांगतो, when I ask you to listen to me, the line is repeated. when I ask you to listen to me, ही ओळ पुन्हा पुन्हा रिपीट होते. याचा अर्थ असा, the poet use here the figure of speech repetition. बरोबर. जर पुन्हा पुन्हा एखादा शब्द किंवा एखादी ओळ रिपीट होत असेल तर त्या ठिकाणी भाषा अलंकार असतो. दॅट इज रिपिटेशन, पुनरावृत्ती. या 2 स्टांजामध्ये, जवळजवळ 3 स्टांजामध्ये ही ओळ काय झाली, रिपीट झालेली. when I ask you to listen to me and you begin to tell me why, आणि तुम्हीच मला परत असं विचारताय का. instead of listening me, माझं ऐकून घेण्याऐवजी तुम्ही मला का असं विचारताय. I shouldn't feel that way. I shouldn't feel that way. You are trampling on my feeling. मला माझ्या भावना, तुम्ही भावनाविषयी असं वागताल असं मला वाटलं नाही. You are trampling on my feeling. उलट माझं ऐकून घेण्याऐवजी you try to trampling my feeling. Trampling means walk unsteady, तुडवणे. या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. walk unsteady म्हणजे तुडवणे. तुम्ही माझ्या भावना पायदळी तुडवताय. instead of listening my feeling, instead of listening my emotion, you trampling my feelings, my thoughts and my emotion. माझे विचार, माझ्या भावना तुम्ही काय करताय, पायदळी तुडवताय. instead of listening me, माझं ऐकण्याऐवजी you start giving me advice, तुम्ही तुमचे सल्ले मला देताय. in short, oh elders, you are interfering, you are interfere in my personal life. तुम्ही माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये हस्तक्षेप करताय.
try to listen carefully the emotions of all our adolescents. आमच्या या कुमारावस्थेतील मुलांच्या तुम्ही भावभावना ऐकून घ्या, त्या तुडू नका, पायदळी तुडू नका. When I ask you to listen to me, पुन्हा ही ओळ तिसऱ्यांदा रिपीट होते. मी जेव्हा तुम्हाला विचारतो, माझं ऐकून घ्या, कृपया माझं ऐका. And you feel you have to do something. Instead of listening, पहिल्या स्टांजामध्ये you start giving me advice. तुम्ही मला सल्ले देताय. Instead of listening, you trampling my feeling. तुम्ही माझ्या भावना तुडवताय. And instead of listening, तिसऱ्या स्टांजामध्ये you start to do something for me. तुम्ही माझ्या भावनाविषयी काहीतरी करावं असं तुम्हाला वाटतंय. But I don't wish that. But I don't expect it. तुम्ही फक्त ऐकून घ्या. I not expect you do something for me. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करावं अशी माझी अपेक्षा नाही. तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही काहीतरी करावं ही माझी अपेक्षा नाही. आहे ना. दुसऱ्या ओळीमध्ये सांगतोय काय, अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग. आणि तुम्हाला असं वाटतंय तुम्ही काहीतरी करावं, पण तसं नाही. तुम्ही फक्त काय करा, लिसन. तुम्ही फक्त ऐका. टू सॉल्व माय प्रॉब्लेम. यू वॉन्ट टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. हिअर याचा अर्थ असा, कवी असं सांगतोय, आय आस्क यू, मी तुम्हाला सांगतोय, प्लीज लिसन माय प्रॉब्लेम. माझ्या समस्या ऐका. इन्स्टेड ऑफ लिसनिंग माय प्रॉब्लेम, माझ्या समस्या ऐकण्याऐवजी यू वॉन्ट टू डू समथिंग, यू वॉन्ट टू सॉल्व माय प्रॉब्लेम. माझी समस्या तर तुम्ही ऐकून घेतच नाही, त्याऐवजी माझी समस्या तुम्हाला सोडवावी असं वाटतंय. बट आय डोंट एक्सपेक्ट इट. मात्र मला ते मान्य नाही, मला तशी अपेक्षा नाही. बिकॉज आय एम एबल टू सॉल्व माय प्रॉब्लेम. असं कवीला तिथं सुचवायचंय, असं त्या स्पीकरला सुचवायचंय. बिकॉज स्पीकर इज इन द फॉर्म ऑफ टीनेजर, स्पीकर इज अ फॉर्म ऑफ ॲडोलन्स. हा कवी हा कुमार अवस्थेतला मुलांचं प्रतिनिधित्व करतोय, टीनेजर मुलांचं प्रतिनिधित्व करतोय. आणि तो सांगतोय, माझ्या फक्त समस्या ऐकून घ्या, माझ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका. आय एम एबल टू सॉल्व माय प्रॉब्लेम. मी माझ्या समस्या सोडवायला समर्थ आहे. You have failed me. You have failed me, strange as that may seem. आणि तुम्ही मला अपयशी बनवण्याचा प्रयत्न करताय. मला विचित्रपणा, माझ्याविषयी तुम्ही विचित्रपणा करण्याचा प्रयत्न करताय. हाऊ? ट्राय टू सॉल्व माय प्रॉब्लेम. इवन आय डोंट रिक्वेस्ट यू टू सॉल्व माय प्रॉब्लेम. व्हॉट इज माय रिक्वेस्ट? माझी विनंती तुम्हाला काय आहे? प्लीज लिसन. फक्त ऐकून घ्या, एवढीच माझी विनंती आहे. इन्स्टेड ऑफ लिसनिंग, आणि ते ऐकून घेण्याऐवजी यू ट्राय टू सॉल्व, यू ट्राय टू डू समथिंग ऑर ट्राय टू सॉल्व माय प्रॉब्लेम. तुम्ही माझ्या समस्याविषयी काहीतरी मार्ग शोधताय, माझी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताय. इट मीन्स दॅट यू ट्राय टू फेल मी. मला तुम्ही खच्ची करताय, मला तुम्ही मागं सारताय, मला तुम्ही विचित्र भावनेमध्ये ढकलताय. दॅट इज नॉट एक्सपेक्ट. मला ते मान्य नाही. लिसन, लिसन ऑल. आय आस्क इज दॅट यू लिसन. दॅट इज very important line in this poem, because this line shows the urge of the teenager. या स्पीकरची ती एक अतिशय नम्र अशी विनंती दाखवते. ऐका, हो ऐका, कृपया माझा ऐका. ऑल लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. ओ तुम्ही सर्वजण माझं कृपया ऐका. लिसन हा शब्द या ठिकाणी रिपीट झालाय, म्हणजे या ठिकाणी पुन्हा फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन. बरोबर. डोंट टॉक और डू, जस्ट हिअर मी. डोंट टॉक, तुम्ही काहीच बोलू नका. मीन्स डोंट गिव्ह मी ॲडवाइस, तुम्ही मला सल्ले देऊ नका.
or don't do anything, don't take any action about my problems. कुठलंही पाऊल माझ्या समस्येविषयी तुम्ही उचलू नका, कुठलाही उपदेश मला करू नका. ओनली प्लीज लिसन टू मी, फक्त मला समजून घ्या, माझं ऐका. पुढच्या वळीमध्ये, पुढच्या स्टांजामध्ये कवी अतिशय चांगलं सांगतोय. पुढच्या स्टांजामध्ये कवी अतिशय महत्वपूर्ण असं सांगतोय, ॲडवाइस इज चीप. ॲडवाइस इज अ चीप. ॲडवाइस इज अ व्हेरी सिंपल. उपदेश अलीकडच्या काळामध्ये अतिशय स्वस्त आहे, अतिशय सहज मिळतात. ओनली इन 20 सेंट. फक्त सेंट इज अ काइंड ऑफ करन्सी. सेंट इथं एक करन्सीचा, चलनाचा प्रकार आहे. 20 याच्यामध्ये ते मिळतात. यू बोथ डिअर ॲबी अँड बेली ग्रॅहम in the same newspaper. It means that Abby and Billy Graham, that are the two columns in the newspaper, and in this newspaper some people publish their advice about some problems in return of some money. अलीकडच्या काळामध्ये the advice are very simple, very easy, very cheap. सल्ले इतके सहज आहेत, इतके स्वस्त आहेत की बरेच लोक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा एखाद्या समस्येविषयी आपला सल्ला प्रसिद्ध करतात, काही पैशाच्या बदल्यामध्ये, थोड्याफार पैशाच्या बदल्यामध्ये. म्हणून कवी सांगतोय, मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही, मला सल्ला कुठेही मिळू शकतो. हे प्रौढ लोकांनो, हे थोरांनो, प्लीज लिसन मी. डोंट डू समथिंग अबाउट माय प्रॉब्लेम्स. Don't take any action. Instead of listening, please listen. कुठलीही समस्येसाठी तुम्ही मला कुठलीही मदत करू नका, तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या. कारण सल्ला हा बाजारामध्ये, इन न्यूजपेपर, व्हेरी इझिली इट इज गॉट. सहज मिळतोय. इट इज नॉट व्हेरी कॉस्टली, इट इज व्हेरी चीप. चीप म्हणजे स्वस्त. तो आता स्वस्त बनलेला आहे. आणि पुढच्या स्टांजामध्ये कवी डोंट ट्राय टू अंडर एस्टिमेट. कवी स्वतःला कमी लेखत नाही, तो स्पीकर स्वतःला कमी लेखत नाही. म्हणजे तो सांगतोय, वी आर द टीनेजर. आम्ही जरी टीनेजर असलो, आम्ही जरी मुलं असलो, वी आर नॉट अंडर एस्टिमेट. आम्हाला कमी समजत नाही. वाय शुड यू ट्राय टू मेक अस अंडर एस्टिमेट. तुम्ही आम्हाला का कमी समजता. डोंट डू एनिथिंग फॉर अस. We are ready to, we can do anything for ourselves. आम्ही आमच्यासाठी काही करू शकतो. You only listen carefully. तुम्ही फक्त आमच्या भावभावना, आमचे विचार ऐकून घ्या. पुढच्या स्टांजामध्ये कवी सांगतोय, and I can do for myself. मी माझ्या स्वतःसाठी काही करू शकतो. I am not helpless. मी अगदीच असह्य असा नाही. हेल्पलेस म्हणजे असह्य. मी अगदीच असह्य आहे असं नाही. आय कॅन डू एनिथिंग फॉर माय सेल्फ. मी माझ्यासाठी काही करू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस. मे बी डिस्करेज अँड फॉल्टर. आय एम नॉट हेल्पलेस. मी असह्य नाही. मे बी डिस्करेज अँड फॉल्टर. कदाचित मी माझं धैर्य खचलं असेल. आय एम फॉल्टर. आय एम वॉक अनस्टेडीली. कदाचित मी लटपटत असेल. डिस्करेज. कदाचित माझं धैर्य खचलं असेल. बट आय एम नॉट हेल्पलेस. जरी माझं धैर्य खचलं असले, माझे हातपाय लटपटत असतील, मात्र आय एम नॉट हेल्पलेस. मी असह्य नाही. सो यू डोंट डू एनिथिंग फॉर माय सेल्फ. म्हणून माझ्यासाठी तुम्ही काही करू नका. आय कॅन डू माय सेल्फ. मी माझ्यासाठी काही करू शकतो. मी जरी तुम्हाला लटपटत दिसलेला असेल, डिस्करेज, धैर्यहीन वाटत असेल, मात्र असह्य मी मुळीच नाही. बट नॉट हेल्पलेस. मात्र मी असह्य नाही. मला असह्य समजू नका. मला तुम्ही अबला समजू नका.
मला तुम्ही धैर्य खचलेला समजा, मात्र आपला असह्य समजू नका. पुढच्या स्टांजामध्ये कवी सांगतोय, when you do something for me, जर तुम्ही माझ्यासाठी काय करत असाल, if you do something for me, जर तुम्ही माझ्यासाठी काय करत असाल, to solve my problem, instead of listening, माझं ऐकण्याऐवजी जर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करत असाल, आय एम नॉट एक्सपेक्टेड, मला ते मान्य नाही. आय कॅन अँड नीड टू डू फॉर मायसेल्फ, मी माझ्यासाठी काहीतरी करू शकतो. आय नॉट नीड ऑफ युअर्स, मला तुमची आवश्यकता नाही, मला तुमची गरज नाही. यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड inadequacy. You contribute my fear, doing something, you try to do something to solve my problems instead of to listen. माझं ऐकून घेण्याऐवजी जर तुम्ही मला असह्य समजून माझे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्ही काहीतरी करत असाल, इट मीन्स दॅट, याचा अर्थ असा, यू कॉन्ट्रीब्यूट, तुम्ही मदत करताय, यू हेल्प नॉट मी बट टू माय फिअर अँड माय इनएडिक्वसी. इनएडिक्वसी मीन्स लॅकनेस, म्हणजे माझ्यामध्ये असणाऱ्या कमतरतेला आणि माझ्या भीतीला तुम्ही खतपाणी घालताय. कॉन्ट्रीब्यूट म्हणजे मदत करणे. कॉन्ट्रीब्यूट इथं आपण असा अर्थ घेऊ, मदत करणे, खतपाणी घालणे. तुम्ही काय करताय, खतपाणी घालताय. कशाला? टू माय फिअर अँड माय इनएडिक्वसी मीन्स माय लॅकनेस, माझ्यामध्ये असणाऱ्या कमतरतेला आणि माझ्यामध्ये असणाऱ्या दुबळेपणाला, माझ्यातील भीतीला तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करून काय करताय, खतपाणी घालताय. म्हणजेच कवीला असं म्हणायचंय, यू ट्राय टू लेट मी डू समथिंग मायसेल्फ, तुम्ही मला माझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू द्या. यू डोंट डू एनिथिंग फॉर मायसेल्फ, तुम्ही माझ्यासाठी काही करू नका. लेट मी डू समथिंग फॉर मायसेल्फ, मला माझ्यासाठी काहीतरी करू द्या. इफ यू डू समथिंग फॉर मायसेल्फ, जर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी केलं, इट मीन्स दॅट, त्याचा अर्थ असा होईल, यू कॉन्ट्रीब्यूट, यू हेल्प, तुम्ही मला मदत करताय, मला नव्हे, माय फिअर, माझ्या भीतीला, अँड माय लॅकनेस, माय इनएडिक्वसी, माझ्या कमतरतेला, माझ्यातील दुबळेपणाला तुम्ही काय करताय, मदत करताय. सो प्लीज डोंट हेल्प माय फिअर, डोंट सपोर्ट माय लॅकनेस, माझ्या दुबळेपणाला तुम्ही सपोर्ट करू नका. ओनली प्लीज लिसन माय थॉट्स, माय इमोशन, माय फिलिंग, फक्त माझ्या भावभावना ऐका. आय आस्क प्लीज टू लिसन टू मी, फक्त माझं ऐका. डोंट डू एनिथिंग, काहीच करू नका. पुढं काय सांगतोय पहा कवी, बट व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल, पण जेव्हा इन्स्टेड ऑफ लिसन माय इमोशन, यू ॲक्सेप्ट माय इमोशन, माय फिलिंग, माय थॉट आर व्हेरी सिम्पल, माझ्या भावभावना, माझ्या विचार तुम्ही अगदी साधे मानता, सहज मानता, सोपे मानता, हलके मानता. दॅट आय फील व्हॉट आय फील, पण माझ्या भावना म्हणजे माझ्याच भावना आहेत, माझे विचार म्हणजे माझेच, माय फील इज माय फील, आय फील व्हॉट आय फील, मला जे वाटतं, माझी भावना म्हणजे ती माझीच भावना आहे. दॅट इज नॉट अ सिम्पल, ती साधी समजू नका. नो मॅटर हाऊ इरॅशनल, नो मॅटर हाऊ इरॅशनल, ठीक आहे, perhaps my emotion, my thoughts are irrational, in my thoughts there are not a logic, कदाचित माझे विचार हे इरॅशनल म्हणजे अतार्किक असतील. देर इज नो लॉजिक इन माय थॉट्स, माझ्या विचारामध्ये तर्क नसेल. कदाचित माय थॉट्स आर नॉट इंटेलेक्च्युअल, माझे विचार बुद्धी प्रमाणवादी नसतील. माय थॉट्स आर नॉट इरॅशनल, माय थॉट्स आर इरॅशनल, कदाचित माझे विचार हे अतार्किक असतील, अविवेकी असतील. कुणासाठी? तुमच्यासाठी असतील. सो यू फील दॅट
माय इमोशन्स आर सिम्पल. म्हणून कदाचित तुम्हाला वाटत असेल की माझे विचार अगदी शुद्र आहेत, सोपे आहेत, सहज आहेत. का? बिकॉज यू फील दॅट माय इमोशन्स आर इरॅशनल. कारण माझे विचार तुम्हाला कसे वाटतात? इरॅशनल मीन्स इलॉजिकल, अतार्किक, की ज्याच्यामध्ये तर्कशुद्धता नाही, अविवेकी वाटत असतील. then I can stop trying to convince you. आणि अशा वेळी मी तुम्हाला तुमच्याशी कन्व्हिन्स, तुम्हाला ती खात्री करून देण्याविषयी, तुम्हाला गळी उतरवण्याविषयी मी थांबू शकतो. आय स्टॉप टू कन्व्हिन्स अँड गेट अबाउट दिस बिझनेस. तुम्हाला ते समजून देण्याचं मी थांबू शकतो. काय? माय थॉट्स आर नॉट इरॅशनल दॅट आय स्टॉप टू कन्व्हिन्स यू. माझे विचार हे अतार्किक नाही, हे विवेकशून्य नाही, ज्याच्यामध्ये तर्कशुद्धता नाही, हे सांगण्याचं, खात्री देण्याचं मी आता काय करतो? थांबू शकतो. कारण तुम्हाला ते पटत नाही. ऑफ अंडरस्टँडिंग thoughts behind these irrational feelings. जोपर्यंत अंडरस्टँड तुम्हाला समजत नाही व्हॉट इज बिहाइंड दॅट इरॅशनल फिलिंग, आय स्टॉप टू कन्व्हिन्स यू अबाउट माय इरॅशनल फिलिंग. मी माझ्या अतार्किक, अविवेकी विचारांच्या विषयी तुमच्याशी खात्री पटवण्याचं थांबू शकतो. कुठपर्यंत? जोपर्यंत यू डू नॉट अंडरस्टँड देर इज समथिंग बिहाइंड द इरॅशनल. माझे विचार तुम्हाला अतार्किक वाटतात, अविवेकी वाटतात, हे वाटण्यामागं काहीतरी कारण असावं, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत मी तुम्हाला ते खात्री पटवून देण्याचं थांबू शकतो. पुढच्या स्टांजामध्ये कवी सांगतोय, अँड वेन दॅट्स क्लिअर द आन्सर आर ऑब्वियस. आणि जेव्हा हे स्पष्ट होईल, क्लिअर अँड ऑब्वियस, द बोथ वर्ड्स आर सेम, सो वी कॅन से क्लिअर टोटोलॉजी. जेव्हा हे स्पष्ट होईल, द आन्सर इज अ क्लिअर, द answers are obvious and clear and I don't need advice. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला हे स्पष्ट होईल की माझं उत्तर हे पूर्णपणे स्पष्ट आहे, आय डोंट नीड ॲडवाइस, मला कुठलाही उपदेश नको, मला कुठलाही सल्ला नको, आय नीड ओनली प्लीज लिसन. मला फक्त याचीच गरज आहे की तुम्ही कृपया ऐका, ऐकून घ्या. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स. इरॅशनल फिलिंग मेक सेन्स. कधी कधी अविवेकी विचार, अविवेकी भावना, अतार्किक गोष्टी सुद्धा खऱ्या वाटू लागतात, सेन्स, समंजस वाटू लागतात. समटाइम इरॅशनल फिलिंग्स, इलॉजिकल फिलिंग्स, अतार्किक गोष्टी, अविवेकी गोष्टी मेक सेन्स, त्या सुद्धा समंजस वाटू लागतात. वेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. जेव्हा आपल्याला समजतं की या अविवेकी विचारा पाठीमागं काहीतरी कारण आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज यू आर अफ्रेड ऑफ द डार्कनेस. जर तुम्हाला अंधाराची भीती वाटत असेल, because of some event, because of some incident, you experience some fear in the darkness. जर एखाद्या प्रसंगामुळं किंवा एखाद्या घटनेमुळं तुम्ही अंधारामध्ये काहीतरी भीती अनुभवली असेल, तर अंधाराला घाबरणं हा विचार तुमचा इतरांना अतार्किक वाटत असेल, पण जेव्हा त्यांना कळेल की तुमच्या भिण्या पाठीमागं काहीतरी कारण आहे, ॲट दॅट टाईम तुमचा अविवेकी विचार, युअर इरॅशनल फिलिंग मेक अ सेन्स. त्यावेळेस तुमचा अतार्किक विचार सुद्धा तो खरा वाटेल, समंजस वाटेल, कारण तुम्हाला तसा अनुभव आहे. Perhaps that's why prayer works sometimes. That's why prayer works sometimes.
म्हणून तर कदाचित कधी कधी प्रार्थना सुद्धा कार्य करतात, कृती करतात. कधी कधी प्रार्थना प्रेयर्स वर्क समटाइम, कधी कधी कदाचित या अशा प्रार्थना सुद्धा काय करतात, कार्य करतात. फॉर सम पीपल, काही लोकांसाठी. बिकॉज गॉड इज अ म्यूट. म्यूट म्यूट मीन्स सायलन्स. कारण गॉड, देव हा एक शांत आहे. गॉड इज अ म्यूट. ही इज अ म्यूट विटनेस. गॉड, देव हा एक शांत असा एक साक्षीदार आहे. म्हणून काही लोकांना त्या प्रार्थनाही कधी कधी उपयोगी ठरतात. अँड ही डझंट गिव्ह ॲडवाइस or try to fix things. Here the poet tells, the God is a mute. देव हा एक शांत आहे. मात्र he doesn't try to make something fix. तो कधी कोणाच्या बाबतीत काहीतरी फिक्स करेलच असं नाही. मीन्स गॉड नेव्हर ट्राय टू गिव्ह द ॲडवाइस. देवच असा एक आहे की तो शांत आहे. तो प्रौढांसारखा कधीही इतरांना उपदेश देत नाही. तो फक्त शांतपणे बसून ऐकण्याचं काम करतो. नेव्हर ट्राय टू टॉक अननेसेसरी, नेव्हर ट्राय टू ॲडवाइस. तो कधी उपदेश देण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्याहीपेक्षा पुढच्या वेळीमध्ये अतिशय छान सांगितले पहा. द पोएट सेड, द गॉड इज ओनली आयडियल. देवच असा आदर्श आहे. गॉड इज अ आयडियल लिसनर. देव हा एकमेव आदर्श श्रोता आहे. बिकॉज ही इज अ म्यूट. तो फक्त शांतपणे ऐकून घेतो. नेव्हर गिव्ह द ॲडवाइस. कधीही सल्ले देत नाही. अँड लेट अस टू डू आवर सेल्फ. आणि आपलंच आपल्याला करण्याचं काय करतो, तो संधी देतो. नेव्हर डू समथिंग फॉर अस. तो आपल्यासाठी काहीच करत नाही. नॉट मेक एनिथिंग फिक्स. आपल्यासाठी तो कुठलीही फिक्स अशी गोष्ट करत नाही. काय सांगितलं पुढच्या वेळेमध्ये, गॉड जस्ट लिसन अँड लेट अस यू वर्क. तो आपलं काम आपल्यालाच करू देतो. डोंट इंटरफिअर इन आवर वर्क. तो आपल्या कामामध्ये लुडबुड करत नाही. लाईक आवर पॅरेंट्स, लाईक एल्डर्स. आपल्या कामामध्ये तो लुडबुड करत नाही. लेट अस युअर वर्क. तो आपलं काम आपल्यालाच करू देतो. का? बिकॉज ही इज अ आयडियल लिसनर. कारण तो सगळ्यांचं शांतपणे ऐकून घेतो. ही इज अ म्यूट. तो ऐकायला शिकलेला आहे. ही नोज. कारण त्यालाच माहिती आहे द इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग. ऐकण्याचं महत्व देवालाच माहिती आहे. म्हणून तो आपल्यालाच आपल्या गोष्टी करू देतो. तो कुठलाही मार्ग शोधत नाही. तो आपल्याकडूनच आपल्या गोष्टींचे मार्ग शोधून घेतो. डोंट ट्राय टू डू, डोंट ट्राय टू सॉल्व आवर प्रॉब्लेम्स. आपले प्रश्न तो सोडवत नाही. आपल्याकडूनच तो काय करत असतो, प्रश्न सोडून घेत असतो. मात्र ही लिसन टू ऑल. मात्र तो सर्वांचं ऐकतो. गॉड जस्ट लिसन अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. तो आपलं काम आपल्यालाच करायला लावतो. तो कुठलंही सपोर्ट करत नाही. फक्त मात्र एक चांगला श्रोता, एक आदर्श श्रोता म्हणून तो ऐकून घेतो. आणि तेही सर्वांचं. म्हणून कवी शेवटी सांगतोय, अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट. इफ यू नॉट लिसन, जर तुम्ही माझं ऐकत नसाल. इफ यू वॉन्ट टू टॉक, जर तुम्हाला बोलायचंय, यू वेट, थोडं थांबा. फॉर अ मिनिट, जस्ट अ मिनिट. एक थोडंसं मिनिटभर थांबा. याचा अर्थ असा, आय वॉन्ट टू टेल समथिंग यू. यू लिसन फर्स्ट अँड देन यू टॉक. मला माझं बोलू द्या. मला माझं ऐकून घ्या आणि नंतर तुम्ही बोला. त्यासाठी थोडा वेळ तुम्ही काय करा, वाट पहा. फॉर युअर टर्न, तुमची वेळ येईपर्यंत तुम्ही काय करा, वाट पहा. अँड आय विल लिसन, आणि मी तुमचं ऐकेल. तुम्ही बोला, मी तुमचं ऐकेल. आय थिंक यू अंडरस्टँड दिस पोएम. मला असं वाटतं की ही कविता तुम्हाला समजली असावी.